मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. आजपासून खरं तर शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होतीये. सर्वप्रथम सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा. मात्र आज अशा काही घटना घडलेल्या आहेत की नवरात्रीच्या शुभेच्छा खरोखर भरभरून द्याव्या का असा प्रश्न पडतोय. स्त्रीशक्तीचा खरं तर जागर या सणाच्या निमित्तानं होत असतोय आणि या पहिल्याच दिवशी स्त्रीच्या सन्मानाला गालबोट लावणाऱ्या अनेक घटना समोर आल्यात. बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार समोर आला होता. त्यात पोलीस, शाळा, प्रशासन अगदी राजकारण्यांकडनं सुद्धा हे प्रकरण दाबण्याचं, त्याला वेगळं वळण देण्याचे आरोप करण्यात आले आणि या सगळ्यातल्या आरोपीचा एन्काउंटरही झाला. या एन्काउंटरनंतर नराधमांना जरब बसेल असे मोठमोठे दावे राजकारण्यांनी केले, श्रेयवादही रंगला. पण हे दावे फक्त दिवा स्वप्न ठरलं, कारण पुण्यात अगदी अशाच घटनेची पुनरावृत्ती झाली. यावेळी फरक एवढाच की ठिकाण होतं शाळेत ने-आण करणारी स्कूल व्हॅन आणि आरोपी होता तो व्हॅन चालक. कौतुक तर शाळेचं केलं पाहिजे ज्यांनी हा प्रकार लक्षात आल्यावरती आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलंय. दुसरीकडे बापाने स्पोर्टच्या पोरीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिचा लैंगिक छळ केल्याचा आणखीन एक प्रकार प्रकाशात आलाय. शाळेत गुड टच बॅड टच हे शिकवत असताना या मुलीने आपली आपबीती समोर आणली. इकडे बदलापूर प्रकरणातले आरोपी आपटे, कोतवाल हे सुद्धा पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. आरोपी पकडले जातील, त्यांना कायद्यानं शिक्षा होईल किंवा त्यांच्या एन्काउंटर सारख्या घटनाही पुढे येतील. पण पुढे काय? या सगळ्या मागे असलेल्या विकृतीचं काय? या नराधमांना एवढी हिम्मत येते कुठून? त्यांना राजकीय अभय असतं की काय? समाजाची त्यांना भीती नाही वाटत? या विकृतीचं मूळ कशात आहे? मोबाईल फोनमध्ये, सोशल मीडियामध्ये बळावलेली पॉर्न सारखी विकृती या मानसिकतेचं मूळ आहे का? याला थांबवायचं कसं? चिमुकल्या कळ्या फुलण्याआधीच कुस्करल्या जात असतील तर त्यांचं सोयर सुतं कुणालाही नसावं यापेक्षा मोठं दुर्दैव काय आहे? ठपका ठेवायचाच झाला तर फक्त सरकारवर ठपका ठेवून चालेल का? ही समस्या सुटेल का? याच विषयी आपल्याला आज चर्चा करायची आहे. आणि याच संदर्भातल्या चर्चा आहेत. आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव, ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी आपल्यासोबत असतील आणि सामाजिक कार्यकर्ते आणि लेखिका विनीता देशमुख आपल्यासोबत आहेत. मी सुरुवातीला जाईन विनीताताईंकडे. विनीताताई, पुण्यातली घटना किती गंभीर आहे, किती भयंकर आहे, पुढे ती कसं वळण घेते, आरोपीला काय शिक्षा होते हे होत राहील, पण या प्रवृत्तीचं काय करायचं? हो, अगदी बरोबर आहे तुम्ही जे म्हणता ते. कारण असाच प्रकार पुण्यामध्ये स्कूल बस ड्रायव्हरनी 6-7 वर्षापूर्वी केलेला होता. तेव्हा पण सगळं दडपून ठेवलं होतं, कारण ते शाळेचं नाव जे आहे ते खराब होईल आणि सगळे जे पेरेंट्स आहेत ते घाबरत होते. त्यामुळे त्यांनी जरी एफ.आय.आर. लॉन्च केला आई वडिलांनी, परंतु त्यांच्या पाठीशी कोणीच नव्हतं. आई वडील म्हणजे त्यांचे पेरेंट्स पण नव्हते, स्कूल पण नव्हती आणि पोलीस तर नाहीच नाही. तर त्यामुळे ह्या घटना सारख्या घडत आहेत. कारण जे आरोपी आहेत, आता एकदम त्यांनी जे अक्षय शिंदेना एन्काउंटर मध्ये शूट केलं ते सगळ्यांना पाहिजे होतं की त्याला फाशी द्यायला पाहिजे, म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट वरून त्याला फाशी देऊन असं त्याला संपवायला पाहिजे होतं. परंतु हा जो आहे की प्रेशर मध्ये येऊन काहीतरी आपलं करायचं, मारून टाकायचं. पुढं काय हैदराबादचं पण तसंच झालं. ते पोलीस एन्काउंटरच झालं ते जे 2-4 वर्षापूर्वी. तर त्यांच्या मागे जायचं, मारून टाकायचं. परंतु कायदा कुठं आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटी कुठं आहे? आता ही जी शाळा आहे त्यांनी अशा बसमध्ये पुरुषांच्या बरोबर त्यांनी पाठवलंच कसं? नेहमी मावशी असतात, जेव्हा लहान लहान मुली असतात तेव्हा. तर ह्या प्रकरणात शाळेचं नाव काय? सगळ्या न्यूजपेपरनी सांगितलंय की वानवडीची शाळा, पण शाळेचं नाव का नाही सांगत तुम्ही? म्हणजे शाळेला प्रोटेक्ट करायचं, कारण कदाचित ते ऍडव्हर्टाइजमेंट देतात मीडियामध्ये. तर असं जे सगळं जे चाललंय की जे बॅड एलिमेंट्स आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट करता, तर मग लहान हे चिमुकल्या मुलांचं होणार काय? कधी होणार? त्यांना कधी जस्टिस मिळणार? त्यांच्या आईला कधी जस्टिस मिळणार? त्यांना काय तर शाळेला जाऊच द्यायचं नाही का? त्यामुळे हे सगळं दडपून जे प्रकरण होतं, नाहीतर जे सगळे आपले रिलिजियस साधू संत असतात त्यांनी इतके सेक्शुअल असॉल्ट केलेले असतात, पण त्यांना पेरोलवर सारखं जेव्हा इलेक्शन आले की हरियाणामध्ये तुम्ही बघताय की ना सारखं पेरोलवर बाहेर काढायचं, कारण त्यांच्या मागे इतके वोटर्स आहेत. बाबा राम रहीम बद्दल बोलताय तुम्ही? येस, एक्झॅक्टली. तर तिथं असंच आहे की वोट पाहिजे म्हणून त्यांना बाहेर आणा जेलमधून. तर म्हणजे विमेन्स डिग्निटी जी आहे, लहान लहान चिमुकल्या मुलींची जी डिग्निटी आहे
ती आहे सॅक्रिफायशल ऑल्टरवर टाकलेली आहे. कारण पॉलिटिक्स, ऍडमिनिस्ट्रेशन ह्यांचं सगळ्यांचं नेक्सस आहे की त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी होऊ दे काय वाटेल ते लोकांना, जसं त्यामुळे हे सारखं घडतात. आणि जोपर्यंत फास्ट ट्रॅक होणार नाही, जोपर्यंत हे पॉलिटिकल लीडर्स त्यांच्या पार्टीबद्दलच जोपर्यंत त्यांची चिंता नसेल किंवा सामाजिक चिंता असेल, तरच मग काहीतरी घडू शकतं आणि आपल्या मुली सेफ राहू शकतात. अगदी. प्रेरणा होनराव, तुमच्याकडे येते. आता अनेक मुद्द्यांवरती विनीताताईंनी बोट ठेवलं, जसं की त्या राम रहीमला पॅरोल मिळणं, इलेक्शनच्या तोंडावर नेम धरून पॅरोल मिळते आणि तो सेक्शुअल असॉल्टसाठी तुरुंगामध्ये असलेला, शिक्षा भोगत असलेला गुन्हेगार आहे. मी आरोपी पण म्हणत नाही, गुन्हेगार आहे तो, गुन्हे सिद्ध झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाचं, सरकारचं भय असणं अपेक्षित असतं, पण ते भय कुठेच देत नाही. आणि एन्काउंटर वगैरे करून असं भय काही निर्माण होतंय हे अजिबात फोल ठरलेली गोष्ट आहे. हे आत्ताच्याच घटनेवरनं दिसतंय. करायचं काय? जबाबदारी काय आपली सरकार म्हणून? मला असं वाटतंय नम्रताताई, आपण आता पुण्यातला हा जो प्रकार बघितला, एकंदरच नवरात्रीचा आज उत्सवाची सुरुवात होती आणि आजच्या दिवशी या चिमुकल्या मुलीवर झालेले हे अत्याचार आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावणार आहेत. मला वाटतंय त्या विषयाला घेऊन राजकारण किंवा त्याविषयी बोलण्याच्या भूमिकेमध्ये मी आत्ता तरी नाहीये. एकंदरच आपण मुलींचं आयुष्य ज्यावेळी बघतो किंवा मुलांचंही आयुष्य बघतो, त्यावेळी कुटुंब, समाज, राजकारणाचा सहभाग म्हणजे पॉलिसी मेकिंग असेल, कायदा सुव्यवस्था असेल, या सगळ्यांचं संमिश्रण म्हणजे त्या मुलाचा ची वाढ होत असते. आता आपण जी व्हॅन बघतोय, माझ्या मनामध्ये सहजच प्रश्न आला की शाळांच्या ज्या व्हॅन्स असतात त्या व्हॅन्स काही ठिकाणी युटिलाइज होतात, तर कधी प्रायव्हेट व्हॅन्स पण या मुलांसाठी वापरल्या जातात. पालकांनी त्या प्रायव्हेट व्हॅन, छोटी व्हॅन दिसतीये, आपला व्हिडिओ जो आपण बघितला मगाशी पण मी बघितलं, छोटी व्हॅन दिसतीये, त्याच्यामध्ये एक पुरुष आहे आणि त्याच्यासोबत त्या चिमुकल्या मुलींना पाठवलंय. विनीताताईंनी म्हणलेला प्रश्न अगदी साहजिक आहे की या मुलींसोबत मावशी पाहिजे, का त्या ठिकाणी नव्हत्या, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. मला वाटतं आजच्या दिवशी त्या जो व्हॅन गाडीचा तो चालक जो होता 45 वय वर्षाचा, त्याच्यावरती आपण प्रायमरी बेसिसवरती सरकारनी, पोलीस डिपार्टमेंटनी इन्व्हेस्टिगेशन मध्ये पोक्सो लावलेला आहे. या अनुषंगाने सहजच मनात विचार आला की इथून पुढे आता मागे आपण बदलापूरचं प्रकरण वेळेला नाही, प्रेरणा होनराव, मी तुम्हाला थोडंसं थांबवते. प्रत्येक वेळेला असं होतं की या मुद्द्यात राजकारण करायचं नाही. बरोबर आहे, राजकारण ऍब्सोल्युटली करायचं नाही. अकाउंटेबल धरायचं कोणाला? अशा गोष्टी मॉनिटर करण्यासाठी आम्ही बघणार कोणाकडे? पोलीस. ज्यांना कंट्रोल करणं, त्यांना आदेश देणं हे गृह मंत्रालयाकडे. आज तुमच्या पक्षाचे गृहमंत्री आहेत म्हणून तुम्हाला प्रश्न आम्ही विचारतोय, पण उद्या दुसऱ्या पक्षाचे असतील, आम्ही त्यांना विचारणार आहोत. नम्रताजी, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. मला वाटतंय आज विनीताताईंनीच आपल्याला एक केस सांगितली की आई वडिलांनी घाबरून 6-7 वर्षांपूर्वी त्या मुलीची केस रजिस्टर केली नाही. मला वाटतंय आज पोलीस डिपार्टमेंटचं सहकार्य आणि सरकारचे तुम्ही पावलं बघा ना. बदलापूर विषयामध्ये बदलापूर केसमध्ये त्या पीडितेची प्रेग्नेंट असलेली आई ही 12-12 तास तिथे वाट बघत होती. कसलं पोलिसांचं सहकार्य म्हणताय? मी तेच सांगते. मी आपल्याला बदलापूर विषयामध्ये जनसामान्यांनी ज्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटनी त्या ठिकाणी केस रजिस्टर करायला उशीर केला, त्यावेळी त्यांचं सस्पेन्शन झालं. सोबतच म्हणजे तुम्ही बघा, ज्या आपल्या रिक्वायरमेंट्स त्या केसच्या होत्या, त्या अनुषंगाने सरकारच्या माध्यमातून अतिशय वेगाने पावलं आपण पुढे गेलेली बघतोय. याचंच कारण असं आहे व्यतिरिक्त त्याच्यावर काय कारवाई झालेली आहे? आज आरोपीचं होत असेल तर त्या पोलिसाला धरायला 100% पोलिसांनी. नम्रताजी, याच्यामध्ये दोन बाजू आहेत. पोलीस डिपार्टमेंटनी त्यांचं जे काही म्हणणं मांडलेलं आहे ते कोर्टासमोर, ते पण एक बाजू आहेत. पोलीस डिपार्टमेंट ही एक बाजू आहे. एन्काउंटर झाल्यावर सुद्धा आपण बघितलं पोलिसांनी जे काही त्यांचं बोलणं, मत व्यक्त केलंय ते कोर्टासमोर आहे. आजच्या दिवशी राजकारणच या विषयांचं करायचं म्हणून बदलापूरच्या विषयाला घेऊन ज्यांना फाशी तात्काळ झाली पाहिजे असे म्हणणारे राजकीय पक्ष होते. अक्षय शिंदे, त्याचा एन्काउंटर झाल्यावर एकही माणूस मला समोर आलेला ऑपोजिशन मधला असा दिसला नाही
की ज्यांनी जे फाशी द्या म्हणत होते त्यांनी त्या विषयाला घेऊन स्वतःचं मत व्यक्त प्रेरणा होनराव परत त्या विषयांतर चिमुकलीसाठी राजकारण करणं बंद झालं पाहिजे. म्हणत नाहीये इथल्या आरोपीचा एन्काउंटर झाल्याचं. सगळ्यांचा कन्सर्न हाच आहे की आरोपीचं एन्काउंटर झाल्यानंतर पुढच्या कुठल्या वाटा चौकशीच्या बंद झाल्यात, कारण इतर आरोपी यामध्ये अजूनही सापडलेले नव्हते जे आज सापडलेले आहेत. मुद्दा असा आहे की प्रश्न अनेक उपस्थित होतात पण त्याची उत्तरं मिळत नाहीत. प्रत्येक वेळेला त्याला बगल का दिली जाते? अकाउंटेबल आपण कुणाला धरणार आहोत? एन्काउंटर आरोपीचा होत असल्याने दहशत बसत नसते, मात्र त्यामध्ये वरती जे अकार्यक्षम पोलीस अधिकारी आहेत, शाळा प्रशासन आहेत, त्यांच्यावर काय कारवाई होणार? बदलापूरमध्ये तर काही झालेली दिसलेली. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी समाजातल्या विकृतीविषयी, स्त्रियांप्रती असलेल्या विकृतीविषयी आपल्याला चर्चा करण्याची वेळ येते. संजना घाडी आपल्यासोबत आहेत. संजनाताई, प्रश्न एकच आहे, अकाउंटेबल कुणाला धरायचं? फक्त राजकारण्यांकडे, फक्त सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवून प्रश्न सुटणार आहे का? आता या ठिकाणी मी भाजपच्या प्रवक्त्यांना, महिला प्रवक्त्यांना बोलताना ऐकलं आणि त्यांनी म्हटलं सगळ्याच गोष्टीचं राजकारण करायचं का? मग अशा वेळेला मला वाटतं सायनचा तो बलात्काराचा प्रसंग झाल्यावर चित्रा वाघ यांची स्टेटमेंट, त्यांचं रडणं आठवतंय मला. त्यानंतर असे बरेचसे प्रसंग आहेत. कोविडमध्ये मंदिरं उघडा, मस्जिद उघडा सांगणारे, मंदिरात घट्टानाद करून हिंदू धर्म धोक्यात आला सांगणारे हे भाजपाचे पदाधिकारी. मला सांगायचं एवढंच आहे की बरोबर आहे, याचं राजकारण होता कामा नये, पण तो नियम सगळ्यांसाठी सारखा असला पाहिजे. हा विषय इतका गहन झालेला आहे, इतका महत्वाचा झालेला आहे की म्हणजे अगदी 2-3 वर्षाची चिमुरडी, म्हणजे आपण म्हणत होतो बाहेर तिच्यावर बलात्कार होतो, पण पुण्यातल्या प्रसंगाने शाळेत, घरात वडिलांकडून बलात्कार झालेला प्रसंग देखील आपण पाहिलाय. परवा 87 वर्षाच्या हिंजेवाडीतल्या आजीवर बलात्कार होतो आणि 57 वर्षाची तिच्या मुलीला ती तक्रार त्या ठिकाणी पोलीस स्थानकात जाऊन करावी लागते. यापेक्षा दयनीय अवस्था कुठली असू शकत नाही. आणि अर्थातच याला जबाबदार, ज्यांनी महाराष्ट्राची जबाबदारी घेतलेली आहे त्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांची आणि गृह खात्याच्या प्रमुखांची म्हणजे गृहमंत्र्यांची ही जबाबदारी लागते. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांची आणि पंतप्रधानांची देखील जबाबदारी आहे असं म्हणायला पाहिजे. कारण महाराष्ट्रातून वारंवार हे प्रसंग घडत आहेत. म्हणजे युपी, बिहार, इतर ठिकाणी, दिल्ली आपण हे प्रसंग ऐकले होते, पण मुंबई, महाराष्ट्रामध्ये मुली सुरक्षित आहेत असं वातावरण होतं. हे वातावरण तो सुद्धा आता गैरसमजच व्हायला लागलेला आहे. अगदी खरं आहे तुम्ही जे म्हणताय ते, बदलापूरमध्ये गृहमंत्र्यांवरती आपण गृहमंत्र्यांकडे बोट दाखवतो, पण ते का दाखवावं लागतंय? कारण त्यांच्या अंडर हे सगळी ही सिस्टीम येते, हे प्रशासन येतंय ज्याने हे काम करणं अपेक्षित आहे. एन्काउंटर केल्याने प्रश्न सुटेल का? एन्काउंटर केल्याने प्रश्न सुटत नाही, हे सिद्ध झालेलं आहे. अक्षय शिंदेच्या मुद्द्यावर मी येत होते की एक एन्काउंटर केला, एक अक्षय शिंदेला तुम्ही काही फेक एन्काउंटर केला, तुम्ही बदलापूरच्या जनतेचा प्रक्षोभ थांबवण्यासाठी असेल, हा विषय संपवण्यासाठी असेल, आपटेंना आणि पोद्दार त्यांना त्या ट्रस्टीजना वाचवण्यासाठी असेल, तुम्ही जे काही केलं त्यावेळेला तो एन्काउंटर, आम्ही म्हणतो ना तुम्ही त्यांना फासावर दिलं किंवा त्याचा एन्काउंटर झाला, त्याला गोळी लागली आणि तो मरण पावला, याचा आम्हाला सुतराम दुःख नाही. पण हे जर कायद्याने होऊ शकतंय तर कायद्याने हे का होत नाहीये? जो शक्ती कायदा विधानसभा, विधान परिषद दोन्ही सभागृहातून त्या ठिकाणी मंजूर करून राष्ट्रपतींकडे गेलेला आहे, ज्या शक्ती कायद्यामध्ये या बलात्कारांना फाशीपर्यंत, संपूर्ण मृत्यूपर्यंत जन्मठेप देण्याची शिक्षा आहे. घरातल्या व्यक्तीने जर असा बलात्कार केला, अगदी उपाययोजना केल्या जात आहेत. संजना, ते तुम्ही म्हणताय तसं उपाययोजना केल्या जात आहेत, पण ती अर्धीमुर्धे प्रयत्न होत आहेत, ते पूर्णत्वाला जात नाहीत. राष्ट्रपतींकडे त्या कायद्याचा मसुदा पेंडिंग राहतो. दुसरी गोष्ट, जसं आता संजनाताई पण म्हणत होत्या की एन्काउंटरने प्रश्न सुटणार नाहीयेत. जर कायद्यामध्ये तरतूद आहे, तो कायदा वेगवान कसा होईल आणि न्याय वेगवान कसा मिळेल ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे. समाज संतप्त आहे. उद्या समाजाला जर ही कायदा सुव्यवस्था हातात घ्यायची वेळ आली तर अराजकता माजेल. त्यामुळे अकाउंटेबिलिटी आपल्याला केली पाहिजे आणि बोट दाखवलं पाहिजे गृहमंत्र्यांकडे, प्रशासनाकडे, पोलिसांकडे. या सगळ्या चर्चेसाठी आपल्याला मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आपण आशा करूया की नवरात्रीमध्ये अशा प्रकारच्या चर्चा आपल्याला पुन्हा करायची वेळ न येवो. नवरात्रीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा.